आपला मित्र अमित केसरकर आता कारागृह विभाग म्हणजे जेल पोलीस किंवा जेलच्या ज्या डिपार्टमेंटच्या जागा असतात त्या जागेची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या जागा आहेत, कोणकोणत्या पोस्ट आहेत, काय काय करावं लागणार आहे तुम्हाला, कोणत्या प्रकारचं जागा आहेत आणि किती प्रकारच्या जागा आहेत आणि टोटल किती जागा आहेत हे सगळं मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि भविष्य काळात कारागृहाच्या ज्या ह्या जागा निघाल्यात हे नेमकं कशासाठी निघाल्यात आणि कोणत्या प्रकारच्या जागा आहेत हे सगळं माहिती तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता कारागृह विभाग या महाराष्ट्र शासनाच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे जेलच्या, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जागा आहेत। त्या जागा कशा आहेत हे मी तुम्हाला सांगतो। लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, लघु लेखक निमश्रेणी असेल किंवा मिश्रक असेल, शिक्षक, शिवणकाम, सुतारकाम, प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा पर्यवेक्षक, शारीरिक शिक्षक, कवायत शिक्षक अशाच वेगवेगळ्या टोटली मित्रांनो 25 प्रकारच्या पोस्ट आहेत। या 25 प्रकारच्या पोस्टमध्ये सर्वात जास्त जागा जे आहेत त्या लिपिकसाठी आहेत आणि त्याचं अर्ज 1 तारखेपासून चालू झालेलं आहे। सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यावा आणि पोस्टिंग कुठं कुठं असणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे। आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कारागृह आहेत, परंतु ह्या जागा ज्या निघाल्या आहेत ह्या कारागृहाच्या जागा निघाल्या आहेत ह्या जेलमध्ये पुनर्वसन म्हणजे जे बाल सुधारगृह असतं किंवा अनेक ठिकाणी लोकांना जेलमध्ये टाकल्यानंतर म्हणजे जे चुकून वाईट संगतीला लागलेले आहेत लहान विद्यार्थी 18 वर्षाखालील त्यांच्यासाठी या जागा आहेत। कारण की यामध्ये वेगवेगळे शिक्षक पण आहेत, शिक्षक भरती पण निघालेले आहे। शिक्षक भरती कशासाठी निघते तर लहान मुलांना चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी शारीरिक शिक्षक म्हणजे क्रीडा शिक्षक आहेत, त्याचबरोबर कवायत शिक्षक आहेत, त्याचबरोबर लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि वेगवेगळे कामाची ती दखल घेतली जाते म्हणजे ज्यांना जास्त वर्ष कारावास भोगावा लागत आहे त्यांना त्या ठिकाणी काम देण्याचं जे कार्य असतं त्याच्या अंडरखाली अनेक अधिकारी असतात किंवा अनेक माणसं असतात। आता शिवणकाम, सुतारकाम ही जी लोक आहेत ही लोक काय काम करणार, जो माल आत तयार होणार तो माल बाहेर विक्रीसाठी आणण्याचं काम ही लोक करत असतात। त्यामुळं त्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत। आता या जागा टोटली निघालेल्या त्या 255 जागा निघालेल्या आहेत। 255 जागा असल्यामुळं अनेक विद्यार्थी फॉर्म भरायला कमी किंवा जास्त प्रमाणात प्रयत्न करणार नाहीत असं वाटते, परंतु ह्या जागा चांगल्या प्रकारे त्यांनी चांगली पोस्ट आहे मित्रांनो। आणि तुम्हाला पोस्टिंग म्हणा गेला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कारागृह आहेत त्या ठिकाणी असल्यानंतर तुमची ड्युटी जर म्हणा गेलात तर 8 तास किंवा 12 तास याच्यापेक्षा जास्त तुमची ड्युटी तिथे असणार नाही मित्रांनो। या ठिकाणी आता एक GR आला होता, त्या GR प्रमाणे जी तारीख चालू झालेली आहे ती तारीखची 1 जानेवारी 2024 पासून म्हणजेच कालपासून ही तारीख चालू झालेली आहे 1-2 दिवसापाठीमागं। आणि तुम्हाला फॉर्म भरायसाठी मुदत दिलेली आहे। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना खरोखर सरकारी गव्हर्नमेंटचा जॉब करायचा आहे किंवा कारागृह विभागामध्ये काम करायचं आहे किंवा शिक्षक लोकांना त्या ठिकाणी जे चुकून वाईट संगतीला लोक गेलेले आहेत, जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांना चांगल्या फील्डमध्ये आणण्याचं कार्य शिक्षकांना मिळत आहे, त्याही शिक्षकांनी प्रयत्न करावा असं मला वाटते। आता 1-2 जागा आहेत, परंतु लिपिकला सर्वात जास्त जागा आहेत त्यामुळं लिपिकसाठी सर्वात जास्त अर्ज येणार हेही मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे। माझा एकच दृष्टिकोन आहे की तुम्हाला ज्या सरकारी महाराष्ट्राच्या भरती आहेत त्या भरतीची वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, त्यामुळंच हा आज व्हिडिओ बनवला होता। हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व भरतीचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।